नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर सध्या थंडीचं सीजन आहे, भरपूर भाजीपाला बाजारात येतो आणि हे सीजन आहे की जे आपल्याला ताजं खायला भेटेल भाजी। मग आज आपण बनवणार आहोत मेथी मठरी। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या लक्षात येईल। आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला तर मग बनवायला घेऊया मेथी मठरी। एकदम ताजी मेथीची मेथी मठरी बनवणार आहोत आपण। तर ही मेथी मठरी तुम्ही प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता किंवा घरी पण तुम्हाला स्नॅक्स म्हणून जर चहा सोबत खायचं असेल तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर अगदी 15 ते 20 दिवस ते महिनाभर छान अशी टिकून राहते। मी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्याचे जे म्हणजे कोवळे देठ आहेत तेच घेतलेले आहेत। स्वच्छ निवडून धुवून कट करून घेतलेली आहे बारीक। आता इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्यात मी तूप घालते थोडंसं। तूप टाकून हलकसं मेथीला आपण फ्राय करून घेऊ, जेणेकरून या मेथीचा जो कडवटपणा आहे तो नाहीसा होईल आणि कमी होईल। तर आता यात आपण मेथी टाकू। खूप टेस्टी आणि मस्त चवदार लागते। भरपूर जणांना मेथी मठरी आवडते। तर याला थोडंसं मीठ टाकते मी। याला फक्त मऊपणा येऊ द्यायचा आहे, जास्त पण शिजवत बसायचं नाही। हलकसं मीठ टाकलेलं आहे मी यात, याचा तुरटपणा कमी होईल। आता मेथीला आपण छान असं फ्राय करून घेऊ। जे नवीन आहेत, ज्यांनी सबस्क्राइब केलं नाही त्यांनी पटकन सबस्क्राइब करा। तर याला आता फ्राय करून घेते मी छानपैकी, थोडंसं मऊपणा येऊ देते आणि यातला पूर्णपणे पाणी कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला। जे हार्ड देठ असतात ते जर नाही घेतलात तरी चालेल। तर आपलं मेथीतलं पाणी छानपैकी असं कोरडं झालेलं आहे बघा तुम्ही। मी ऑफ केलेला आहे आता आपण याचा डो बनवून घेऊया। याला थोडंसं थंड होऊ द्या, तोपर्यंत आपण डो बनवायची तयारी करूया। हे बघा, छान असं पाणी सुकलेलं आहे बघा, किती छान मस्त सुकी झालेली आहे मेथी आपली। तर आता मी डो बनवायला घेते, याला थोडं थंड होण्यासाठी साईडला ठेवते। चला तर मग डो बनवून घेऊया। यात 1.5 वाटी गव्हाचं पीठ आहे, जे की या वाटीने घेतलेले आहे, आणि अर्धी वाटी सुजी टाकते, म्हणजेच रवा टाकते मी। रवा कसाही चालेल, त्यामुळं जास्त क्रिस्पीपणा येतो। आता यात आपल्याला करायचे आहेत मसाले मिक्स। तर यात जाईल मीठ, चवीपुरते मीठ। मी अर्धा चमचा टाकलेला आहे, नंतर टेस्ट करून आणखीन यूज करू शकता। पाव चमचा मिरे पावडर, हवा असेल तर चाट मसालाही तुम्ही इथे यूज करू शकता, अर्धा चमचा, जास्त चटपटीत पाहिजे असेल तर। पाव चमचा हळद, त्याला रंग छान यावा म्हणून। काही जण काय करतात की जे भेडगे मिरचीचं पावडर असतं, म्हणजे लाल तिखट, ते टाकतात आणि थोडंसं आपलं रेग्युलरचं लाल तिखट टाकतात। माझं तिखट लालसर आहे, त्यामुळे मी फक्त एकच तिखट यूज करते। तुम्हाला जर तिखट हवा असेल, म्हणजे जास्त कलर पण यावा आणि तिखट पण हवा असेल, तर जे भेडगी मिरची असते किंवा काश्मीर लाल मिर्च पावडर असतं तेही टाकलं तरी चालेल।
पाव चमचा लाल तिखट, आणि 1 मोठा चमचा मी इथे तीळ टाकणार आहे। तीळ टाकल्याने छान अशी चव येते आणि कलर पण येतो त्याला, मस्त टेस्ट येते। तुम्ही खायच्या पोह्याच्या चमच्यानी 2 चमचे जरी टाकलात तरी चालेल। हवा असेल तर तुम्हाला चाट मसाला टाका पाव चमचा, परत धनिया पावडर मी टाकणार आहे आता। अर्धा चमचा धनिया पावडर आणि अर्धा चमचा चिकन मसाला, पाव चमचा आमचूर पावडर टाकणार आहे मी। आमचूर पावडरनी काय होतं, जे तुरटपणा आहे किंवा कडवटपणा आहे राहिलेला पण निघून जातो आणि छान मस्त टेस्टी लागतं। तर पाव चमचा आमचूर पावडर टाकलेला आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ छानपैकी, एकजीव करून घेऊ याला। यात हलकसं मी तेल टाकणार आहे, अर्धी 2 ते 4 थेंब तेल, अर्धी पळी जरी म्हणला तरी चालेल। तूप जरी टाकलात तरी यात चालेल, काही हरकत नाही, पण मी इथं तेलाचा यूज करते जेणेकरून थंडीत पण आपलं छान असं घट्ट होऊ नये, छान असं राहावं म्हणून। तर तेल टाकलेलं आहे मी, आता याला मिक्स करून घेते छानपैकी। जेणेकरून यातलं जे तेल आहे पूर्णपणे ह्या पिठाला लागू व्हावं। आता जाईल आपली मेथी। हलकीशी कोथिंबीर पण टाकणार आहे मी, तुम्हाला हवी असेल तर टाका, नसेल तर स्किप करा। आता याला पण छान असं मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून याला मळून घेऊ। एकदम टाईट पण मळायचं नाही किंवा एकदम पातळ पण मळायचं नाही, जसं चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं टाईट, जसं आपण पुरीसाठी मळतो, पुऱ्या बनवते वेळेस तसं जरी मळलात तरी चालेल। पुऱ्यासाठी जे डो बनवतो आपण तसाच डो आता यात बनवायचा आहे। तर हे मी बनवून घेते पूर्ण। तर आपलं हे मळून झालेलं आहे। आता यात मी 2 ते 4 थेंब तेल टाकणार आहे आणि याला छान असं मळून घेते। तेल टाकून याला मळून घ्यायचं आहे, परत आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे आणि 10 मिनिटासाठी याला ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी। एकदम क्रिस्पी खुसखुशीत लागतात हे। तुम्ही बेडगे मिरचीचा किंवा काश्मीर लाल मिर्च पावडरचा जर वापर केलात तर छानपैकी कलर येतो, असा हा जसा माझा आलेला आहे तसा। तर याला आता मी 10 मिनिटासाठी ठेवते रेस्ट करण्यासाठी। आता आपण इथे एक पेस्ट बनवून घेऊ। 2 ते 3 चम्मच माझं तूप आहे, हे तूप घेतलेलं आहे मेल्ट करून। त्यात मी आता कॉर्नफ्लोअर मिक्स करणार आहे। तीन चमचे माझं तूप आहे, तर 3च चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेणार आहे इथे।
आणि त्याचं छान असं पेस्ट करून घेणार आहोत आपण, ज्याने करून आपली मटरी ही छान अशी खुसखुशीत बनेल. म्हणजे सपाट सपाट चम्मच झाले होते. आणखीन थोडंसं ॲड करते कॉर्नफ्लॉवर. याचा आपण पेस्ट करून घेऊया. बघा आपलं छान असं पेस्ट तयार झालेलं आहे. याच्यामुळं जास्त खुसखुशीतपणा येतो आणि भरपूर अशा लेयर्स येतात. मी साईडलाच तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता याच्या आपण पोळ्या बनवून घेऊ. अगोदर याचे भाग बनवून घेऊ आपण. जसं चपातीसाठी आपण भाग बनवतो तसे भाग बनवू. हे बघा असे हे छोटे छोटे भाग बनवून मी याच्यात चपात्या बेलून घेते. थोडंसं कोरडं पीठ लावलात तरी चालेल, काही हरकत नाही. हे बघा असंच बेलून घ्यायचं आहे, हलकंसं पीठ लावून. तुम्हाला जर चिटकत असेल हे तर पीठ लावलात तरी चालेल. गव्हाचं पीठ लावा, काही हरकत नाही. एकदम टेस्टी मस्त पौष्टिक असतात हे. आणि खास म्हणजे तुम्ही जर कुठं चालला असाल बाहेर तर त्यासाठीही तुम्हाला हे छान असं यूज होतं. 4-5 दिवसासाठी वगैरे जात असाल तर, किंवा स्नॅक्स, बरेच जणांना चहासोबत स्नॅक्सची सवय असते तर त्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. तर हे मी अशाच सगळ्या बेलून घेते. जेव्हा तुम्ही हे बेलाल, मग आता दुसऱ्या बाकीच्या बेलेपर्यंत ही असंच ठेवणार असाल तर तेव्हा ही जी चपाती आहे बेललेली ती चिटकली जाते. तर चिटकू नये म्हणून हलकंसं पीठ लावून तुम्ही दोन्ही साईडनी पीठ लावा. हलकंसं पातळ अशी बेलून घ्यायची आहे आपल्याला आणि ठेवू शकता हे तोपर्यंत, आणि बाकीच्याही बेलू शकता. तर मी राहिलेल्या पण बेलून घे. तर आता हे आपलं बेलून झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकताय मी 3 चपात्या बेललेल्या आहेत. याच्यावरती जे पेस्ट केलेलं होतं आपण, हे पेस्ट आता थोडंसं घट्ट झालंय कारण इथं भरपूर थंडी आहे. तर याला मी थोडंसं लिक्विड फॉर्म मध्ये करून घेते. आता याला मी गरम करून घेतलेलं आहे, थोडंसं लिक्विड फॉर्म मध्ये आलेलं आहे. याला हाताच्या साहाय्याने असं पसरून घ्यायचं आहे, सगळीकडे लावून घ्यायचं आहे. पूर्ण कोपऱ्यापर्यंत लावून घ्यायचं आहे हे जे पेस्ट बनवलंय आपण ते. आणि पेस्ट बनवलेलं जे लावलेलं आहे त्याच्यावरती हलकंसं कोरडं पीठ टाकणार आहोत आपण, आणि ते सुद्धा पसरून घ्यायचं आहे छानपैकी. तर परत त्याच्यावरती ही दुसरी चपाती जाईल आपली जी बनवलोय आपण. याला पण आपण अशाच पद्धतीने हे पेस्ट सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. इथे थंडी असल्यामुळे पटकन घट्ट होतं, भरपूर थंडी आहे इकडे. छान असं पसरून घ्यायचं आहे याला. बघा पटकन घट्ट होतं हे. तर याच्यावरती पण आपण पीठ टाकून असं थोडंसं पसरून घेणार आहोत, कोरडं पीठ टाकून. आता हे जे शेवटचा भाग आहे तो पण टाकणार आहोत याच्यावरतीच, आणि याला पण पेस्ट लावून पसरून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने जरी लावलात तरी चालेल, पटकन होतं. आता आपण याला पीठ टाकून घेऊ याच्यावरती आणि याला घट्ट असं फोल्ड करायचं आहे.
एकदम घट्ट रोल झाला पाहिजे, जेणेकरून याचे लेयर्स जे आहेत ते छान अशा पडतील। मस्त लेयर्स येतात। थोडंसं असं याला फिरवून घ्या, म्हणजे हे होणार नाही, ते चिटकलं जाईल छानपैकी। आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो शेवटचा पोर्शन आहे तुम्ही साईडचे कट करून शेप व्यवस्थित येण्यासाठी असंही यूज करू शकता। मी साईडचं न कट करता एक जरी दोन साईडचे होतात ना, हा एक भाग, तर दोनचं नाही शेप आला तरी चालेल, काही हरकत नाही, पण वेस्ट नको जायला म्हणून मी थोडंसं याला असं प्रेस करून घेते आणि कट करते। अर्धा इंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कट करायला काही त्रास होत असेल किंवा होत नसेल तर कोरडं पीठ लावा थोडंसं चाकूला तुमच्या। अर्ध्या इंचाच्या भागावरती आपल्याला हे कट करायचं आहे। हळवार हाताने करा, जेणेकरून याचा शेप हा बिघडणार नाही। बघा लेयर्स आलेले आहेत छान। याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, एकदम हलका, जास्त पण नाही, हलका, आणि थोडं शेप मध्ये आणा त्याला, म्हणजे कट करते वेळेस आपलं हे दबलं जातं ना, त्यामुळे। हे बघा अशा पद्धतीने। तर आता याला कोरड्या पिठामध्ये डिप करणार आहे मी, आणि एकदम हलक्या हाताने थोडंसं बेलून घेणार आहे। हे बघा दोन्ही साइडने डिप केलेलं आहे, आणि हलक्या हाताने आपल्याला प्रेस म्हणजे बेलायचं आहे, जेणेकरून याचे जे लेयर्स आहेत ते लेयर्स दबणार नाहीत, छान असे लेयर्स तळल्यानंतर येतील म्हणून। तर राहिलेले पण मी असंच करून घेणार आहे। तुम्हाला जर जाड जास्त हवा असेल तर तुम्ही जाड पण करू शकता। मी अशी ठेवलेली आहे याची जाडी, राहिलेले बाकीचे पण मी बेलून घे। तर फ्लेम आता मी मीडियम केलेला आहे, सगळे बेलून सुद्धा झालेले आहेत। याला मी जे शेप ठेवलेला आहे, म्हणजे काही मी नंतर एकातून 2 केलेले आहेत, बघा ही जाडी आणि ही नंतरची एकातून 2 केलेली, असंही तुम्ही करू शकता। तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता याला मीडियम फ्लेम वरती तुम्ही छान असं तळून घ्यायचं आहे भरपूर वेळ। तुम्ही याला शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता, तुमच्या ज्या भांड्यात या जितकं बसेल तितकं टाकून तुम्ही तळून घ्या। छान असं गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर मी मस्त गोल्डन कलर येऊपर्यंत याला तळून घेते। बघा लेयर्स, आत्ताच लेयर दिसत आहेत, छान अशा लेयर्स पण आलेले आहेत। तर मी सगळे हे तळून घेते। थोडा वेळ लागतो तळण्यासाठी, पण मस्त असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर बघा आपले मस्त असे हे लेयर्स आलेली मेथी मठरी तयार झालेली आहे, एकदम खुसखुशीत आणि छान 15 दिवस टिकतील अशी ही झालेली आहे मेथी मठरी। तर करून पहा, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। जे जुने आहेत सबस्क्राईब केलेले ते चॅनलला लाईक करा, कमेंट करा। जे नवीन आहेत, जे अजून सबस्क्राईब केले नाहीत, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।